नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झालेला आहे। यामध्ये भाजपच्या 15 जागा या ठिकाणी लागलेल्या आहेत। अपक्ष 4 उमेदवार, तसेच शिंदे गटाचे 4 आणि राष्ट्रवादीच्या 1 असा एकंदरीत निकाल आहे। मात्र ज्यांनी भाजपचं पूर्णतः कट्टर काम केलेले नेते, कार्यकर्ते, समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती, ज्यांनी भाजप युवा मोर्चाचं कामकाज पाहिलेलं होतं, असे मंगेश खैरनार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांना भाजपने उमेदवारीसाठी डावललेलं होतं आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये ते विजयी झालेले आहेत। मंगेश दादा, प्रथमतः तुमचं अभिनंदन, धन्यवाद। आपण भाजपचे संबंध कसमध्ये परिसरात परिचित असलेले एक युवा नेते म्हणून आपला परिचय होता, हिंदुत्ववादी नेते म्हणून तुमची ओळख संबंध परिसरात होती। भाजपने ऐनवेळी तुम्हाला या निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून या ठिकाणी टाळलं आणि तुम्ही अपक्ष उमेदवारी केली आणि आता निवडून आलात, काय सांगा? या प्रसंगी एकच सांगेल की राजकारणामध्ये पक्ष हा महत्त्वाचा नसतो, जनता महत्त्वाची असते। या भारतीय जनता पक्षाचे जे काही 15 उमेदवार निवडून आले आहेत, ते संपूर्ण 15 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी जनतेचं देखील काम केलं, म्हणून हे यश त्यांना मिळालेले आहे। परंतु जे पक्षातून अचानक आयात झाले, कुठेतरी त्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता आणि राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी यश मिळालं, परंतु जनतेच्या मनात ते स्थान करण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरले आणि म्हणूनच या विजयाप्रसंगी हेच सांगणं असेल की राजकारणात पक्ष महत्त्वाचा नसतो, जनता महत्त्वाची असते आणि आमचा हा विजय हा आमचा एकट्याचा नसून संपूर्ण सटाणा शहरातील आणि प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेचा हा विजय आहे। आपण ज्या कट्टरतेने अहोरात्र भाजप पक्षाच्या वाढीसाठी काम केलं आणि ऐनवेळी तुम्हाला उमेदवारीसाठी डावललं गेलं, शहरातून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या। कट्टर कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे होती अशा प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या। मात्र ऐनवेळी तुम्हाला डावललं आणि तुम्ही आता भाजपच्याच उमेदवाराला पराभूत केलेला आहे, काय सांगा? नाही, उमेदवार हा भाजपचा नव्हताच, त्याला भाजपचं फक्त तिकीट मिळालेलं होतं आणि सटाणा शहरातील जनतेच्या मनातला, प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेच्या मनातला आणि सटाणा शहरातील जनतेच्या मनातला भाजपचा खरा उमेदवार हा मीच होतो आणि कदाचित स्थानिक नेत्यांनी हे तिकीट नाकारलं होतं, परंतु आजही देखील आमच्या मनात वरती मोदी साहेब आणि योगी साहेबांचे जे विचार आहेत, हिंदुत्वाचे जे विचार आहेत, ते आम्ही कायमस्वरूपी पुढे घेत राहू आणि त्या विचारांनाच पुढे नेत राहू। आणि माझं स्वतःचं व्यक्तिगत राजकारण, मी हिंदुत्वासाठी राजकारणात आलो आहे, राजकारणासाठी हिंदुत्व करणाऱ्यातले आम्ही नव्हत, म्हणून कायमस्वरूपी इथे आज जरी अपक्ष उमेदवारी केलेली आहे तरी कुठेतरी हिंदुत्वाचं काम आणि पक्षाचं काम तेही वरती केंद्रात मोदी साहेबांचं, योगी साहेबांचं, त्याच्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आम्ही कायमस्वरूपी करत आहोत। परंतु स्थानिक नेत्यांनी, ज्यांनी या ठिकाणी पक्ष आपल्या मालकीचा समजत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुढचा निकालसुद्धा असाच कुठेतरी धक्कादायक असेल। तुमच्या प्रभागातील जनतेने तुमच्यासह तुमच्याबरोबर ज्या उमेदवार होते त्यांच्यावर देखील विश्वास दाखवला आहे, काय सांगाल जनतेने? माझ्यासोबत ज्या उमेदवार होत्या त्या आदिवासी राखीव जागा होती आणि त्यांनीही आदिवासी वस्तीत त्यांचंही चांगलं काम असतं आणि जनतेने काम करणाऱ्याच व्यक्तींना या ठिकाणी प्राधान्य दिले, एवढंच। काय पुढील नियोजन कसं असेल? अपक्ष म्हणून निवडून आला आहात, तुमची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, तुम्ही राजकारणात हिंदुत्ववादासाठी आले आहात असं तुम्ही म्हटलं आहे, काय भाजपात परत पुनरागमन, काय नियोजन? नाही, भाजपाचे विचार सोडलेले नाहीत, परंतु तुम्हाला बोललो ना, स्थानिक नेत्यांचा हिशोब अजून करायचा राहिलेला आहे, तो हिशोब तर करावाच लागणार आहे आणि कुठेतरी आम्ही जरी तो हिशोब नाही केला तर पक्ष नक्कीच त्यांचा हिशोब घेणार आहे। तुम्ही निवडणुकीच्या प्रचार काळात प्रचार सभांमध्ये अतिशय जहरी टीका देखील या ठिकाणी केलेल्या आहेत, काय सांगा? जहरी टीका नाही म्हणता येणार त्याला, टीका ही फक्त एक म्हणजे टीका हा शब्द वापरणं चुकीचं असेल। मी वास्तुस्थिती सटाणा शहराची मांडलेली आहे,
सटाणा शहराच्या विकासाबद्दल मांडलेली आहे. स्थानिक राजकारणात स्थानीय राजकारणात ज्या प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावललं जातं आहे त्याचे जे प्रतिसाद उमटत होते, जनतेच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या आणि ते आम्ही कुठेतरी एक स्टेजच्या माध्यमातून राहिलेल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं होतं. तर हे होते मंगेश खैरनार. त्यांनी सांगितलं की प्रामाणिक कार्यकर्त्याला कुठेतरी डावललं, मात्र जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी सार्थकी ठरवणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळेसह वैभव पवार, सटाणा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.